धक्का दिल्यानंतर सियानं काय केलं, तिथं असलेल्या सुरक्षा रक्षकानं सांगितलं थरा. केतन अग्रवाल हत्येत एक एक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. त्यामुळे या प्रकरणाला वेगळं वळण लागताना दिसत आहे. ज्या पद्धतीनं या हत्येचा प्लॅन केला गेला होता ते पाहता सर्वजण अवाक झाले. सिया आणि तिचा बॉयफ्रेंड चेतन यांनी निवडलेली जागा, ते प्लॅन सक्सेस होईपर्यंतच्या त्यांच्या हालचाली या परफेक्ट प्लॅनिंगचा भाग होता. पण शेवटी एक चूक नडते आणि सर्व प्लॅनवर पाणी फिरलं जातं. तसेच या दोघांच्या बाबतीत झालं. सियानं लोहगडाच्या अतिशय उंच स्पॉटवरून केतनला धक्का दिला. त्यानंतर तिनं जे काही केलं ते तिथल्याच एका सुरक्षा रक्षक दिनेश पवार यानं सांगितलं. तो जे काही सांगत होता त्यानं अंगावर काटा आल्याशिवाय राहत नाही. 18 जूनला केतन आणि सिया लोहगडावर आले होते. तिनं त्याला जवळपास 400 मीटर खोल दरी ढकलून दिलं. त्यानंतर खरा ड्रामा सुरू झाला. तिथं उपस्थित असलेला सुरक्षा रक्षक दिनेश सांगतो, जेव्हा ही घटना झाली त्यावेळी आम्ही थोड्याच अंतरावर होतो. त्यावेळी आम्ही ओरडण्याचा आवाज ऐकल्याचं तो सांगतोय. त्यानंतर आम्ही सर्व सुरक्षा रक्षक त्या ठिकाणी पळून गेलो. त्यावेळी सिया तिथं होती. ती आम्हाला हेल्प हेल्प असं बोलत होती. शिवाय मंदिराजवळ पडलाय असंही ती सांगत होते. आम्ही तिला तिथं रोखलं. तातडीने ही बाब पोलिसांना कळवली. पोलीस चौकी 200 मीटर अंतरावर होती. किल्ल्यावर पोलिसांची 24 तास ड्युटी असते असंही त्याने सांगितलं. आम्ही सुरक्षेसाठी होतो, पण दुर्घटना घडली त्यापासून काही अंतरावर होतो असं तो म्हणाला. लोहगडावर अनेक वेळा मोबाईल लागत नाही, त्यामुळे संपर्क करण्यात अडचण येते. सिया वारंवार आम्हाला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत होते, पण आमचा फोकस केतनला वाचवण्यावर होता. पोलिसांनी सांगितल्यानंतर पोलीस तिथं तातडीनं आले. त्याचवेळी पोलिसांनी ही शिवदुर्ग टेकर्स यांना कल्पना दिली होती. त्यांची टीम ही तिथं पोहोचली होती असं दिनेश यांनी यावेळी सांगितलं. त्यानंतर टेकर्स दरीत उतरले. ते केतन जवळ पोहोचले. त्यावेळी केतनचा मृत्यू झाला होता. केतन वाचेल असं ट्रेकर्सना वाटत होतं, कारण त्या भागात मोठ्या प्रमाणात झाडी होती. पण तो डोक्यावर पडला होता. त्याचा मेंदूही बाहेर आला होता अशी माहिती त्याने दिली. त्याचा जागेवरच मृत्यू झाला होता. त्याला वाचवण्याची काही संधी नव्हती. ज्या ठिकाणाहून केतनला धक्का देण्यात आला तो लोहगडावरचा शेवटचा स्पॉट आहे. फार कमी लोक तिथं जातात. तो एक धक्कादायक स्पॉट म्हणून ओळखला जातो. इथे एक अवघड चढाई करून यावं लागतं. जवळपास त्यासाठी 1 तास लागतो. त्यासाठी 400 ते 450 शिड्या चढावे लागतात. त्यानंतर एक छोटी ट्रेक करावी लागते. शिवाय त्या ठिकाणी फार कमी पर्यटक असतात. त्यामुळे ज्यावेळी केतनला धक्का मारला गेला त्यावेळी तिथं कुणी नव्हतं. असा स्पॉट शोधण्यात आला होता. ही घटना घडल्यानंतर सर्वच जण हादरले होते. शिवाय तिथल्या सुरक्षा रक्षकांचीही यावेळी धावपळ उडाल्याचं दिनेश यांनी यावेळी सांगितलं.